राम नारायण राम. आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा एखादा मनुष्य आपले ध्येय साध्य करू शकत नाही तेव्हा तो थकून जाऊन निराश होतो. जीवनात कितीही दुःख, समस्या, चिंता असोत तरीही त्याने खचून जाऊ नये, उलट त्या समस्यांशी लढायला हवे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या समस्या सोडवण्यात निसर्ग खूप मदत करतो. भूगोलात जो सिस्टीम आहे तो बदलल्याशिवाय काहीही सुधारू शकत नाही. कोणत्याही धर्माचा माणूस समोर येऊन सांगत नाही की त्याचा धर्मच सत्य आहे. जर त्याने तसे सांगितले तर मी त्याचा धर्म स्वीकारेन. आजच्या जगात जे उच्चशिक्षित लोक आहेत त्यापैकी बरेच समाजविरोधी आहेत, कारण त्यांनीच माणसांनी तयार केलेला संविधान बनवला. पृथ्वीवर कोणाचाही मालकी हक्क नसावा. देव, अल्लाह कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नाही, पण लोक त्याच्या मागे धावत आहेत. ज्याने मनुष्याला पृथ्वीवर पाठवले त्याने कोणताही धर्म घेऊन जन्म घेतला नाही. खरं तर आपले शरीरच धर्माने बनले आहे. मग वेगळ्या धर्माचा जन्म कुठून झाला? जसे की कुराणात जिहादविषयी सांगितले आहे, पण त्यात असे कोठेही म्हटलेले नाही की आपल्या भावांची मदत करू नका. उलट त्यात सांगितले आहे की आपल्या आत असलेल्या वाईट प्रवृत्तींचा नाश करा. जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा व्यक्तिगत मालकी हक्क नव्हता का? राजतंत्र नव्हते का? सगळे काही होते. जर त्या काळात श्रीकृष्ण आणि राम होते तर मग राजतंत्र आणि व्यक्तिगत मालकी हक्क का होता? ते राजा आणि आपण प्रजा का? ते भगवान आणि आपण भक्त का? देव फक्त एकच आहे. बायबलमध्ये लिहिले आहे की हे गॉड, या लोकांना क्षमा कर, कारण त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणालाही काहीही करण्याचा अधिकार दिला आहे. राजकीय पक्षांना लोकांच्या करातून पैसा मिळतो. जर पृथ्वीवरून व्यक्तिगत मालकी हक्क काढून टाकला तर सर्व काही आपोआप सुधारेल. निसर्गाने पृथ्वी खूप आधीच मानवाच्या निवासासाठी निर्माण केली होती. माणसे निसर्गाच्या माध्यमातून जन्माला आली, पण त्यांनी पृथ्वीच्या मालकीचा दावा केला. हे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्यांनी व्यक्तिगत मालकी निर्माण केली आहे, जर ते समान हक्क देत नसतील तर त्यांनी मार्ग मोकळा करायला हवा, जेणेकरून प्रत्येकाला समान हक्क मिळू शकेल. जे राष्ट्राध्यक्ष, न्यायाधीश, मंत्री, राजकीय नेते आहेत ते लोकांचे सेवक आहेत, पण ते महालात राहतात आणि कर भरणारे लोक झोपडीत राहतात. हे कितपत योग्य आहे? मी सत्यच बोलत आहे आणि सत्य बोलण्याचा पूर्ण अधिकार मला आहे. सत्य फक्त त्यालाच कटू वाटेल जो खोटा आहे. कुठल्याही मंदिरात देव किंवा अल्लाह प्रत्यक्ष दिसतो का? नाही ना. सगळं निसर्ग आहे. आपण सर्वजण निसर्गाच्या देणगी आहोत. म्हणून निसर्गाला प्रणाम करा. राम नारायण राम यांना स्वीकारा, कारण हेच परम सत्य आहे. राम नारायण राम आपल्याला जीवन देतात, जगण्याची योग्य दिशा प्रदान करतात. त्यामुळे हा मंत्र आपल्या जीवनाचा एक भाग बनवा आणि सुखमय जीवन जगा.